मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी गोदावरी नदीकाठच्या 123 गावांच्या प्रमुखांची बैठक अंतरवली सराटी येथे बोलावली आहे। आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे। या संदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी। पाटील यांनी आज सराटी आंतरवालीमध्ये गोदावरी काठावरील काही नागरिकांची बैठक बोलवलेली आहे। आपल्यासोबत स्वतः बैठक बोलवलेली आहे। काय 1916 आंतरवालीचे आंदोलन शेवटचं मराठ्यांच्या लेकराबाळांच्या भविष्याचं आंदोलन आहे। त्यामुळे गोदापट्ट्यातल्या मराठा समाजाला तयारी करावी। गोदापट्ट्यातले 123 गाव आहेत, यात आम्ही सगळ्यांना प्रमुखांना आपल्याकडे की आपण प्रमुखच या जे आपल्याला निवेदन करता प्रमुख सगळे निवेदन होणार आहे। राज्यभरातले मराठा बांधव ये जा करणार आहेत ना, म्हणजे काही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं जसं त्यांच्या सोयीनुसार येत जातात। त्यामुळे आपल्याला जोपर्यंत आंदोलन हे आता पुन्हा पडत नाही घटनाकडे जात नाही तोपर्यंत हे सुरू राहणार। आपल्या तितके दिवसाची सेवा महाराष्ट्रातल्या मराठ्यांची करायची ते निवेदन आज चला आजची तयारी कशी असणार आहे, किती मराठा समाज नाही आज प्रमुख गोदापट्ट्यात 123 गाव आहेत। प्रमुख बोललो तसं यायचं म्हणून आमचा गोदापट्टा आमचे 1 लाख बाहेर निघत 1.25 लाख 123 गावातले तर आम्हाला परत एखाद्या 20-25 एकरवर जायला ते बैठक प्रमुख ते सगळे बिचारे गावात जाऊन सांगतात असं आपल्या गावाला निरोप आपल्याला स्वयंसेवक करायचे, आपल्या जेवणाची व्यवस्था करायची, काय रात्रीचं नियोजन स्वयंसेवक कोण दिवसा कोण पार्किंगला सगळं नियोजन असतं सगळं सांगतात। आमचा कशा पद्धतीने तयारी 123 गावाचा आमचा लय विचार आहे। काही माणसाला कळलं त्या गावात सांगतात हे मराठा समाजाच्या राज्यातल्या हिताच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं आहे। मस्त आजकाल कसं आहे हे म्हणता मला नाही बोललं ते म्हणता मला नाही बोललो असं होत नाही होता। एकाला कळलं ते पूर्ण गावाला सांगतो हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे एक आणि खूप चांगले अंक असता मग ते वडाताडी असते किंवा आला नाही तेव्हा आला नाही मला बोलीलच नाही। तो गोदापट्ट्यातलं खरंच नाव घेण्यासारखं तेवढं आहे राज्यातल्या मराठा समाजासाठी त्याला बी कळालं पूर्ण गावाला सांगून अख्ख्या गाव एकत्र ठिकाणी 123 गाव म्हणजे आमचे लाक्षावं लागत। एकूणच आपण जर पाहिलं तर आज मनोज जरांगे पाटील यांनी 123 गावांची बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे। मात्र आता काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। मात्र जी आंदोलन आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं देखील पाटील यांनी पाहिलं होते। अजय गाढे, LS